वास्तविक या जगात बघायला गेलं ना तर एकच व्यक्ती स्तुत्य आहे. एकच व्यक्ती अशी आहे ज्याची स्तुती करण्यायोग्य आहे आणि ते आहेत भगवान श्रीकृष्ण. कारण का त्यांची स्तुती केल्याने त्यांचे सर्व गुण जे आहेत ते आपल्यामध्ये प्राप्त होतात. मोठे मोठे ऋषीमुनिगण सगळं काही सोडून भगवंतांची कथा श्रवण आणि कीर्तन करण्यात व्यस्त असायचे. का त्यांच्याकडे ज्ञान नव्हतं का की आपण ही सगळी उग्रकर्म केली पाहिजे जेणेकरून आपल्याला भौतिक समृद्धी प्राप्त होईल? त्यांच्याकडे आपल्यापेक्षा खूप उच्च ज्ञान होतं, म्हणून त्यांनी हे सगळ्यातनं या सगळ्या भौतिक कर्मातनं निवृत्त होऊन त्यांनी एकच मार्ग निवडला आणि तो आहे भगवंतांच्या कथांचं श्रवण. नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे भागवतवाणीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण प्रथम स्कंद प्रथम अध्यायाच्या 19व्या श्लोकावर चर्चा करणार आहोत. मागच्या श्लोकात आपण बघितलं की भगवान हरी या शब्दाचा अर्थ काय आहे आणि कशा प्रकारे भगवंताचे अवतार आणि त्यांच्या लीला ह्या स्वैर आहेत, हे ते स्वतःच्या शक्तीद्वारे आत्ममाया सृजित करतात. या श्लोकात आपण बघणार आहोत की कशा प्रकारे जे भक्त आहेत ते भगवंताच्या ह्या लीला कथांमध्ये रस घेतच पूर्णपणे शुद्ध होतात आणि कसा त्यांना आनंद प्राप्त होतो. तर आजच्या या व्हिडिओला प्रारंभ करण्यापूर्वी आपण जर का या चॅनलवर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन करा, व्हिडिओजला लाईक आणि शेअर अवश्य करा. ही भागवत प्रचाराची आपल्याकडनं एक छोटीशी सेवा आहे. तर या श्लोकाचं उच्चारण ह्याप्रमाणे होतं. वयम तु न वितृप्याम उत्तम श्लोक विक्रमे यच शृण्वताम रसज्ञानाम स्वादु स्वादु पदे पदे. वयम आम्ही, हे सूत गोस्वामी तुम्ही आम्हाला हे सगळं सांगा. मी वारंवार ही विनंती का करतोय, कारण का आम्ही भगवंतांच्या या लीला ऐकता ऐकता कधीही आम्हाला कंटाळा येत नाही, आम्ही कधीही तृप्त होत नाही. वयम तु न वितृप्याम उत्तम श्लोक विक्रमे. भगवंताचं एक नाव आहे उत्तम श्लोक. उत्तम श्लोक या शब्दाचा अर्थ काय होतो? ज्यांचं गुणगान उत्तम श्लोकांद्वारे केलं जातं ते आहेत उत्तम श्लोक. बघा, कैक वैदिक वाङ्मय आहेत, 4 वेद आहेत, 108 उपनिषद आहेत, वेदांग आहेत, उपवेद आहेत, वेदांत आहे आणि मग पुराणं आहेत, इतिहास आहे. कैक ही सगळी जी वैदिक वाङ्मय आहेत, ह्या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त भगवंतांच्या स्तुती गायल्या गेलेल्या आहेत. आणि ह्याच्या पलीकडे सुद्धा जे भगवंताचे शुद्ध भक्त आहेत, जे आचार्य आहेत, त्यांनी ज्या शास्त्रांची रचना केली, जसं रूप गोस्वामीपादांनी भक्तिरसामृत सिंधू, उपदेशामृत आदी शास्त्रांची रचना केली, ह्याच्यातनं सुद्धा खूप उच्च श्लोकांद्वारे भगवंतांची स्तुती केली जाते. वास्तविक या जगात बघायला गेलं ना तर एकच व्यक्ती स्तुत्य आहे. एकच व्यक्ती अशी आहे ज्याची स्तुती करण्यायोग्य आहे आणि ते आहेत भगवान श्रीकृष्ण. कारण का त्यांची स्तुती केल्याने त्यांचे सर्व गुण जे आहेत ते आपल्यामध्ये प्राप्त होतात. अर्थात पूर्ण प्रमाणात नाही, पण जसा जीव आणि भगवान यांच्यात साम्य आणि भेद दोन्ही आहे, त्याच प्रकारे ते गुणसुद्धा आपल्यात येतात आणि आपल्याला जेवढं आपल्या क्षमतेनुसार आपण ते निभावू शकू तेवढे गुण आपल्यात येतात. आणि म्हणून भगवंतांच्या गुणांचं गान करणं हे फार आवश्यक आहे. मोठे मोठे ऋषीमुनिगण सगळं काही सोडून भगवंतांची कथा श्रवण आणि कीर्तन करण्यात व्यस्त असायचे. का त्यांच्याकडे ज्ञान नव्हतं का की आपण ही सगळी उग्रकर्म केली पाहिजे जेणेकरून आपल्याला भौतिक समृद्धी प्राप्त होईल? त्यांच्याकडे आपल्यापेक्षा खूप उच्च ज्ञान होतं, म्हणून त्यांनी हे सगळ्यातनं या सगळ्या भौतिक कर्मातनं निवृत्त होऊन त्यांनी एकच मार्ग निवडला आणि तो आहे भगवंतांच्या कथांचं श्रवण आणि कीर्तन. ही फार आवश्यक गोष्ट आहे. जसा व्यक्ती भगवंतांच्या कथांचं श्रवण करायला लागतो तसं त्याचं हृदय जे आहे ते भगवंताकडे आकर्षित व्हायला लागतं, शुद्ध व्हायला लागतं, कामवासनेपासून तो मुक्त व्हायला लागतो आणि भगवत प्रेमाने त्याचं हृदय ओतप्रोत होऊन जातं. वास्तविक भगवत प्रेम ही अशी एक गोष्ट आहे ज्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही प्राप्त करणं जीवासाठी शेष उरत नाही.
साक्षात भगवान सुद्धा ज्या प्रेमापोटी बांधले जातात, त्या भक्ताच्या नियंत्रणाखाली येतात, अधिपत्याखाली येतात, ते प्रेम किती उच्च असेल, ते भगवत प्रेम किती उच्च असेल. जीवाला आज केवळ आणि केवळ भोग करण्याची इच्छा आहे आणि ह्या भोग करण्याच्या इच्छेमुळेच, या भौतिक सुखवासनेमुळेच आपण ह्या जन्म मृत्यूच्या चक्रात अडकत जातो. जन्म मृत्यू जरा व्याधी आणि आध्यात्मिक आदी भौतिक आणि आदी दैविक त्रिताप ह्याच्यामध्ये आपण त्रस्त असतो. मानसिक त्रासाने, शारीरिक त्रासाने, आजूबाजूच्या लोकांनी दिलेला त्रास, नातेवाईकांनी, संबंधितांनी दिलेला त्रास, या सगळ्यामुळे आपण त्रस्त असतो. इतर जीवाणू, किटाणू, विषाणूंनी दिलेला त्रस्त असतो. या त्रासातनं मुक्त होण्यासाठी याच्यावर भौतिक काही उपाय शोधणं म्हणजे ही केवळ एक मोठी मूर्खता आहे. प्रल्हाद महाराज त्यांच्या प्रार्थनेत म्हणतात की दुःखौषधम दुःखम अतधियाहम. एखाद्या दुःखावर आपण उपाय किंवा औषध शोधायला गेलं तर भौतिक दुःखावर असणारा भौतिक उपाय जो आहे तो त्या दुःखापेक्षा जास्त दुःखदायक असतो. दुःखौषधम दुःखम, आणि हे मला समजत नाही आहे, अतधियाहम. प्रल्हाद महाराज म्हणतात अतधिया, मला ते समजत नाही आहे. पण एखाद्या भौतिक दुःखावर जेव्हा व्यक्ती आध्यात्मिक उपाय शोधतो तेव्हा त्या भौतिक दुःखाचाही नाश होतो आणि परत आपल्या मागे असलेली प्रारब्ध, कर्म या सगळ्यांचा नाश होऊन परत आपल्याला या जन्ममृत्यूच्या चक्रात अडकायची गरज पडत नाही. मटेरियल प्रॉब्लेमला मटेरियल सोल्युशन किंवा भौतिक अडचणीला भौतिक उपाय हे केवळ आणि केवळ त्रास देणार आहे. भौतिक अडचणींना उपाय शोधला पाहिजे तो आध्यात्मिक, स्पिरिच्युअल, आणि तो उपाय म्हणजे भगवंतांच्या कथांचं श्रवण कीर्तन करणे. कारण का जसं आपण एका जाणकार व्यक्तीकडनं, तत्ववेत्ता व्यक्तीकडनं तत्वासहित भगवंतांच्या कथा श्रवण करायला लागतो तसं 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 आपलं जे भौतिक आकर्षण आहे, भौतिक आयडेंटिटी आहे, ही देहात्मबुद्धी जी आहे, देहालाच आपण स्व मानून बसणारी जी अवस्था आहे, ह्या सगळ्यातनं आपण बाहेर पडतो. आणि ह्या सगळ्यातनं जसं जसं बाहेर पडतो तसं आयुष्याचे सर्व काही जे प्रश्न आहेत ते सुटत जातात. वास्तविक सुख प्राप्त करण्याचा मार्ग हाच आहे. आणि म्हणून हे शौनकादी मुनिगण हे थोडे थोडके नव्हते, 88,000 मुनी होते आणि ते एकत्र बसून ही जिज्ञासा करतायत सूत गोस्वामींकडे की तुम्ही आम्हाला भगवंतांच्या कथा सांगा. उत्तम श्लोक विक्रम आहे, त्यांनी इथं येऊन जे जे विक्रम केले ते आम्हाला तुम्ही सांगा. ते ऐकून आम्हाला कधीही कंटाळ येत नाही, कधीच कंटाळ येत नाही. कारण का जे रसज्ञ असतात, जे जाणकार असतात, जे भक्त असतात, यत् शृण्वताम रसज्ञानाम, जे जाणकार आहेत, जे भक्त आहेत, ते भगवंतांच्या ह्या लीला ऐकून त्यांना आणखीन पद पद, स्वादू स्वादू पदे पदे, प्रत्येक चरणावर, प्रत्येक पदावर त्यांच्या हृदयातील आनंद, त्यांचं आस्वादन हे वाढतच जातं. वर्तमानपत्र आपण वाचतो, तो नावाला फक्त वर्तमान असतो, बाकी सगळं भूतकाळातलंच दिलेलं असतं, जे घडून गेले तेच दिलेलं असतं. बरोबर की नाही? एकदा वाचलं की दुसऱ्यांदा वाचण्याची इच्छा होते का परत? नाही. कारण का एकदा वाचलं किंवा आजकाल तर वाचायची गरज पडत नाही, बातमी इकडनं तिकडनं कुठूनही उडून कानावर येतच असते. वर्तमानपत्र वाचायच्या आधीच तो शिळा झालेला असतो, त्याच्यात काहीही रस नाही आहे. कुठलीही भौतिक कादंबरी घ्या, तुम्ही एकदा वाचाल, दुसऱ्यांदा वाचाल का? नाही वाचणार. कारण का ती कल्पना कथा आहे, त्याच्यात कुठंही जीवाशी निगडीत कुठल्याही प्रकारचा आनंद लपलेला नाहीये आणि त्याच्यामुळे तो आपल्याला आनंद नाही प्रदान करू शकत. जर का आपल्याला शाश्वत आनंदाची इच्छा असेल तर आपल्याला भगवंतांना शरण जाणं आवश्यक आहे. आणि भगवंतांना शरण जाणे म्हणजे भगवंतांच्या लीला श्रवण करणे आणि त्या श्रवण कीर्तनात मग्न होऊन आपलं हृदय शुद्ध करणे. स्वादू स्वादू पदे पदे, त्यांच्या हृदयात आनंदाच्या लहरी उमडतच जातात. कोणाच्या? जे रसज्ञ आहेत,
ज्यांना भगवत भक्तीतला रस ओळखला आहे, ज्यांनी किंवा ज्यांना तो समजला आहे, असे जे रसज्ञ आहेत ते कधीही कंटाळत नाहीत भगवंतांच्या लीला कथा ऐकण्यासाठी आणि दुसऱ्याला ऐकवण्यासाठी. आपलं सर्वांचं हे कर्तव्य आहे की आपण श्रवण केल्यानंतर इतर जीवांना भगवंतांविषयीचा उपदेश प्रदान करावा. भगवंतांची सुद्धा हीच इच्छा आहे. नच तस्मात् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः. त्या व्यक्तीशिवाय मला दुसरा कोणीही प्रिय नाही जो माझं हे गूढ ज्ञान लोकांपर्यंत पोचवेल, भगवान भगवद्गीतेत म्हणतात. म्हणून हे आपलं कर्तव्य आहे की आपण योग्य पद्धतीने श्रवण करावं आणि मग आपल्या मित्रपरिचितांना, नातेसंबंधांना किंवा इतर आपल्या आजूबाजू असणाऱ्या लोकांना आपण भगवंताविषयीचं ज्ञान प्रदान करावं. जार देखो तारे कहो कृष्ण उपदेश. भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू म्हणतात की तुम्ही ज्याला भेटाल त्याला कृष्णाचा उपदेश द्या. भगवंतांनी काय सांगितलंय भगवद्गीतेत ते समजून घ्या. भागवतामध्ये भगवंतांच्या लीला काय आहेत ते समजून घ्या आणि मग त्या इतरांना त्याचा उपदेश करा. हा साधा उपदेश आपल्या जीवांसाठी भगवंतांनी सोडलेला आहे. तर आपल्यालाही असंच भगवंतांच्या कथेमध्ये रस वाढवत जायचं आहे. कधीही तृप्त व्हायचं नाही आहे. भगवंतांची कथा ऐकतच राहायचं आहे, ऐकतच राहायचं आहे, ऐकतच राहायचं आहे. कारण का ते ऐकता ऐकताच आपण रसज्ञ होणार आहोत आणि एकदा का आपण रसज्ञ झालो, हा रस आपल्याला समजायला लागला, हा रस आपल्याला आस्वादन करायला यायला लागला की प्रत्येक पदापदावर आपल्या आयुष्यात आनंदाशिवाय दुसरं काही राहणार नाही. सगळी काही सुख जी आहेत ती आपोआप आपल्याकडे चालत येतील. ही वास्तविकता आहे. भगवंतांना हवं आहे की आपण त्यांना शरणागत व्हावं आणि जेव्हा आपण शरणागत होऊ तेव्हा भक्तांची काळजी घ्यायला भगवान समर्थ आहेत. ते भक्तवत्सल आहेत, याच्याबद्दल कुठलीही शंका नाही. तुम्हाला जर का आमचे व्हिडिओ आवडत असेल आणि तुमच्या मनावर याचा प्रभाव पडत असेल तर कृपा करून या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर भरपूर करा, जेणेकरून जनसामान्यांपर्यंत आपले हे व्हिडिओज आपण पोचवू शकू. भागवताचं हे उच्च तत्त्वज्ञान त्यांच्यापर्यंत पोचवू शकू आणि अशा प्रकारे या प्रचार कार्यात आपण आपला खारीचा वाटा निश्चित उचलू पाहू. तर अशा प्रकारे प्रथम स्कंद प्रथम अध्यायाच्या 19व्या श्लोकाची ही व्याख्या होती. या सगळ्या व्याख्या खूप संक्षिप्त आहेत. जर का तुम्हाला आणखीन खोलवर जाऊन भागवत समजून घेण्याची इच्छा असेल तर कृपा करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आम्ही अशी काही सत्र घेऊन येऊ ज्याच्यात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आणखीन खोलात जाऊन समजण्याची संधी मिळेल. खूप खूप धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका आणखीन नवीन श्लोकासहित. तोपर्यंत हरे कृष्ण.